म्हणजे गेल्या काही वर्षात प्रचंड वेगानं कोणत्या देशांनी प्रगती केली असेल तर ते आखाती देशांनी, खास करून सौदी अरेबिया किंवा दुबई. कधी काळी फक्त वाळवंट असलेलं दुबई शहर आज जगातील आर्थिक केंद्र बनलेलं आहे. तेलाच्या अफाट साठ्यांमुळे हे अरबी देश आर्थिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आणि संपन्न झालेले आहेत. या देशांना आपल्या नागरिकांकडून एकही रुपया कर वसूल करण्याची गरज पडत नाही. कारण सरकार तेलातून इतका अफाट पैसा कमावतंय की त्याला आयकर वसूल करण्याची गरजच नाही. आता बातमी अशी आहे की सौदी अरेबियाच्या हातात आणखी एक असाच अफाट नैसर्गिक खजिना लागलेला आहे, ज्याच्यामुळे पुन्हा एकदा अमेरिका, रशिया किंवा युनायटेड किंगडम सारख्या प्रस्थापित देशांना त्यांच्याकडून नमतं घेऊन वागावं लागणार आहे. कदाचित भारतापुढे सुद्धा. कारण भारतात सुद्धा सोन्याच्या खाणीसोबतच पांढऱ्या सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत. आता हे पांढरं सोनं नेमकं काय, कसं त्यामुळे सौदी आणि भारत जगाला कंट्रोलमध्ये ठेवू शकतं, त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जगभरातल्या गुंतवणूकदार अभ्यासकांनी सोन्याच्या किमतीत मोठी घट होईल असं विधान केलंय. म्हणजे 1 लाखाला टच करायला आलेलं सोनं आता 50 ते 55,000वर येईल असं म्हटलं जात होतं. एका बाजूला लोक आपल्या रेग्युलर सोन्याच्या चढत्या उतरत्या किमतीत अडकलेले असताना आता या पांढऱ्या सोन्याच्या वृत्तानं जगभरात खळबळ माजलेली आहे. पण हे पांढरं सोनं म्हणजे नेमकं काय, तर ऐका. सध्या जगात इलेक्ट्रिक क्रांतीचा उदय होत आहे. जिकडं तिकडं पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. अगदी नामांकित कंपन्यांपासून मार्केटमध्ये नवीन येणाऱ्या कंपन्यांपर्यंत अनेक जण टॉप रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. आणि या इलेक्ट्रिक वाहनांमुळे लिथियम धातूला जगभरात प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हा लिथियम धातू इलेक्ट्रिक वाहनातील किंवा मोबाईल उपकरणासारख्या गॅजेट्सच्या बॅटरीमध्ये वापरण्यात येतो आणि यालाच पांढरं सोनं असं म्हटलं जातं. आणि आता हेच सोनं आता सौदी अरेबियाच्या हाती लागलेलं आहे. या देशाने अलीकडेच आपल्या किनारी तेल क्षेत्रांमध्ये लिथियमचे साठे शोधले आहेत. आता कच्च्या तेलाबरोबरच सौदी अरेबिया लिथियम सुद्धा समुद्रातून बाहेर काढणार असून त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा वाऱ्याची गती मिळणार हे निश्चित आहे. आता हा लिथियम धातू सध्याच्या युगात किती मौल्यवान आहे याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर लिथियम धातू बॅटरीच्या निर्मितीसाठी आणि ऊर्जा साठवण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो. आजकाल लॅपटॉप पासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. लिथियमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो दीर्घकाळ ऊर्जा साठवू शकतो. त्यामुळे लिथियमच्या बॅटरी जास्त काळ टिकतात. India.comच्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीचे खाण व्यवहार उपमंत्री खालिद बिन सालेह अल मुदैफर यांनी सांगितले की लिथियमचा शोध घेण्यासाठी व्यावसायिक पायलट प्रकल्प सुरू केला जात आहे. ते म्हणाले की सौदी अरेबियासाठी हे एक मोठं पाऊल आहे, कारण ते स्वच्छ ऊर्जा आणि बॅटरी घटकांमध्ये विस्तार करू इच्छित आहेत, ज्यामुळे त्यांच्या देशांचं खनिज तेलावरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी होईल. विशेष म्हणजे सौदी अरेबिया समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून लिथियम काढण्याचा अनोखा प्रयत्न करत आहे. कॉस्ट येथे विकसित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभियंत्यांची एक टीम अशा प्रणालीवर काम करत आहे, जी तेलाच्या क्षेत्रात तयार होणाऱ्या समुद्रातून थेट लिथियम काढेल. जर सौदी अरेबिया लिथियम खाणकाम करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला तर ते त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा गेम चेंजर निर्णय असेल. याच्या जोरावर सौदी पुन्हा एकदा लिथियमसाठी जगाला आपल्या बोटावर नाचू शकतो. आता हे झालं सौदीचं. पण नुकतंच भारतात सुद्धा ओडिशा या राज्यामध्ये सोन्याचा मोठा साठा सापडलाय. त्यामुळं सोन्याचा दर भविष्यात कमी होईल आणि भारताला सोन्यासाठी इतर देशांपुढे हात पसरावा लागणार नाही याचा आनंद व्यक्त केला जात असतानाच भारताला दुसऱ्या ठिकाणी आणखी एक जॅकपॉट हाती लागलेला आहे. भारताच्या मेघालय राज्यात पांढऱ्या सोन्याची म्हणजेच लिथियमची खाण सापडल्याची बातमी समोर येते. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण म्हणजेच GSIला मेघालयातील अनेक जिल्ह्यांमध्ये महत्त्वपूर्ण खनिज साठे सापडले आहेत. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर मिळणार आहे असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे GSIच्या शोधांमध्ये मेघालयमधील पश्चिम खासी हिल्सच्या रिमराई भागात बॉक्साईटचे अनेक साठे सापडले आहेत. पूर्व खासी टेकड्यांमधील एका गावाजवळ अतिरिक्त साठे देखील सापडले आहेत. या सर्वेक्षणात गारो हिल्स परिसरात बॉक्साईट खनिजाचे साठे असल्याच्या वृत्तालाही दुजोरा मिळालेला आहे. यामुळे राज्याची ॲल्युमिनियम उत्पादन क्षमता आणखी वाढणार आहे. म्हणजे बॉक्साईट हा ॲल्युमिनियम निर्मितीसाठी एक महत्त्वाचा कच्चा माल समजला जातो. राज्यातील चुनखडी आणि लिथियम साठ्यांसह या बॉक्साईटच्या खाणी मेघालय आणि भारतासाठी गेम चेंजर ठरतील.
एकट्या पूर्व जैंतिया हिल्समध्ये 29 चुनखडीचे ब्लॉक असल्याचं GSIने सविस्तर मूल्यांकनात म्हटलेलं आहे. तिथं सुमारे 566.04 दशलक्ष टन साठा आहे. चेरापुंजीमधील एका ब्लॉकमध्ये 71.78 दशलक्ष टन खनिज संसाधन आहे. एकूणच मेघालयातील चुनखडीचा साठा आता 5737.82 दशलक्ष टन इतका आहे. या उच्च गुणवत्तेच्या साठ्यांमुळे राज्याच्या वाढत्या सिमेंट उद्योगाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. चेरापुंजीजवळील लिथियमचा शोध लिथियम व्हॅलीचा भाग म्हणून ओळखला जातो. बॅटरी उत्पादन आणि ॲल्युमिनियम लिथियम मिश्र धातू उत्पादनात लिथियम महत्वाची भूमिका बजावतं. GSIने जर्मेनियम सारख्या इतर दुर्मिळ पृथ्वी घटकांसाठी देखील संशोधन सुरू केलेलं आहे. यावरून असं दिसून येतं की भारताच्या खनिज नकाशात मेघालयाचं महत्व वाढतं आहे. या नवीन शोधांमुळे धोरणात्मक उद्योगांसाठी कच्च्या मालाची पुरवठा साखळी सुधारणार आहे. याशिवाय राज्याला दीर्घकालीन आर्थिक फायदे देखील होणार आहेत. यापूर्वी 30 जानेवारीला केंद्राने मेघालयात वैज्ञानिक आणि नियमन केलेल्या दृष्टिकोनातून कोळसा खाणकाम पुन्हा सुरू करण्यास औपचारिक परवानगी दिली होती. हा राज्याच्या खाण धोरणातील एक महत्वाचा टप्पा मानला जातोय. मेघालयात कोळसा खाणकाम पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली होती. मात्र पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून खाणकाम शास्त्रोक्त पद्धतीनं करणं महत्वाचं आहे. मेघालयात लिथियमचा शोध ही एक मोठी उपलब्धी आहे. बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. या नव्या शोधामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला आता वेग येईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान या पांढऱ्या सोन्यामुळे सध्या सौदी आणि भारताची पॉवर वाढणार असून अमेरिका जी पॉवर गेम खेळून सर्वांना जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्या खेळात सौदी, दुबई आणि भारताची एंट्री होऊ शकते असं बोललं जात आहे. तुमच्याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.